काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत भाजपवर जोरदार टीका केल्यात। मागील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव हा बेईमानीमुळे झाला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत ही बाब स्पष्ट झाली होती असेही त्यांनी स्पष्ट केले। लोकशाही मजबूत होण्यासाठी जनतेच्या मताचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। राहुल गांधींच्या श्रीराम वक्तव्यावर स्पष्टीकरण देत माध्यमे चुकीचा अर्थ काढतात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। राहुल गांधी हे शोषित, पीडित शेतकरी आणि संविधान वाचवण्यासाठी काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले। भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरी वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला। महागाई, बेरोजगारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरूनही भाजपवर टीका करण्यात आल्या। माझ्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त होईल अशी माझ्या कुलदेवतेची मी प्रार्थना करत, आपण जो प्रश्न विचारला, मागचं वर्षसुद्धा काँग्रेससाठी पोषकच होतं। भाजपच्या बेईमानीच्या समोर आणि जनतेच्या मताचा अनादर करणं भाजपने माझी मानसिकता बनवलेली आहे। त्याच्यामुळे काँग्रेसचा पराजय झालेला होता, कोणालाही नाकारता येत नाही। मुख्य निवडणूक आयोगाची जे उत्तरं आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकली, तर त्याच्यातच बेईमानी कशी झाली याचं उत्तर मुख्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला मिळालेलं आहे। त्यामुळे हे वर्ष लोकशाहीसाठी पोषक असावं। हे वर्ष लोकशाहीसाठी पोषक ठरलं आणि निवडणूक आयोगाला सत्सई निवडणुकी संविधान वाचवण्याची मिळाली आणि जनतेचा मताचा अधिकार जनतेजवळ राहू दिला, तरच खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीचं अजून ती बलाढ्य होईल, शक्तिशाली होईल आणि देश आपला बलाढ्य होईल। आणि म्हणून काँग्रेसचा पराजय नाही, हा बेईमानीने केलेला पराजय होता आणि त्याच्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे आणि लोकांना अपेक्षित आहे की काँग्रेसच आता या महाराष्ट्रामध्ये सत्तेत यावं। तुम्ही राहुल गांधी यांना रामाची शब्दाचा अनर्थ करता मी सांगितलं थोडं माईक नीचे करू ना। भाजपवाले आता अलीकडे त्यांना काही दिसत कळत नाही आणि राहुल गांधीला ते खूप आवडतात आणि राहुल गांधीच्या बद्दल त्यांनी सांगितलं की 2 वर्ष झाले भगवान श्रीरामाचं मंदिर अयोध्येत झालं, ते गेले नाही। मी सांगितलं की राहुलजी भगवान श्रीरामांची भूमिका होती तेच काम राहुलजी करतात आहे। देशातल्या शोषित पीडित लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि देशाचं संविधान वाचवण्याचं काम राहुलजी करतात आहे। आणि राहुलजी जेव्हा अयोध्येला जातील ते मंदिरामध्ये जातीलच, भगवान श्रीरामाचं दर्शन करतील आणि भगवान श्रीरामाच्या राहुलजी काम करतात आहेत हे मी सांगितलेलं आहे। मी भगवान श्रीरामाचं बराबरी केलेली नाही। भगवान श्रीरामाचं काम करणं, त्यांच्या विचाराचं काम करणं हे बराबरी होतं जसं असेल, तर मग नरेंद्र मोदींनी भगवान श्रीरामाला छोटंसं दाखवून आपल्याला मोठं दाखवलं होतं, तर ते कुठलं हे रामभक्त आहे हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे, लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडीची रिपोर्ट, नागपूर।